निवडून देणार का भगरे सरांना? मग मी घोषणा देतो, हात वर करून घोषणा द्या. आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा. ज्याचा हात खाली आहे समजून घ्या विरोधी पक्षाचा आहे. आपलं काय चाललंय ऐकायला आलाय. छत्रपती शिवाजी महाराज की, महाविकास आघाडीचा आदरणीय. पण जे जातीपातीवर निवडणुका नेऊ इच्छितात त्यांना मी एवढं सांगू इच्छितो की ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो. युवा बेरोजगार है, पहले उसके निवालों की बात हो. मेरे नींद को दिक्कत ना अजान से है ना भजन से है. मेरे नींद को दिक्कत ना अजान से है ना भजन से है. मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान. या ठिकाणी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि 4 जूनला होणारे खासदार भास्कररावजी भगरे सर यांच्या सभेसाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आणि ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही तर तो परिवार ही भावना महाराष्ट्रातल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये रुजवली असे आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय शेट्टे साहेब, या भागाचे लोकप्रिय नेते माजी आमदार अनिल अण्णा कदम, माजी आमदार भोसले साहेब, महिलांच्या अध्यक्षा रोहिणीताई, युवतीच्या अध्यक्षा सक्षनाताई कराळे सर, कोंडाजी मामा, युवकांचे कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलक, श्याम हिरे आणि उपस्थित सर्वच मान्यवर. खरं तर मित्रांनो, ही निवडणूक खूप महत्त्वाची निवडणूक आहे. या निवडणुकीत आपल्याला फक्त एक खासदार निवडून द्यायचा नाही, तर येणाऱ्या काळात आपल्या देशामध्ये लोकशाही राहणार आहे का नाही ही ठरवणारी ही निवडणूक आहे. आपण बघतोय मागच्या 50 वर्षात जे राजकारण घडलं नाही ते राजकारण मागच्या 5 वर्षात आणि खास करून 2014च्या नंतर सुडाचं राजकारण हे या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुरू झालं. आपण बघितलं जे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, मराठी माणसाच्या अस्मितेसाठी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. त्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबाचा पक्ष फोडला नाही तर चोरला. ज्या शरद पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली त्या पवार साहेबाचा पक्ष चोरला. आणि आज जे पवार साहेबाच्या विरोधात गेलेत, आपण सगळ्यांनी बघितलं असेल, ज्या वेळेला 2 मेला शरद पवार साहेबांनी राजीनामा दिला त्यावेळेला हे सगळे नकली लोक हे डोळ्यात नकली अश्रू आणून पवार साहेबाला सांगत होते की साहेब तुम्ही राजीनामा माघारी घ्या. मग त्यावेळेला पवार साहेबाला तुम्ही राजीनामा का माघारी घ्यायला लावला? तुम्हाला पवार साहेबाला ह्या वयात फसून जायचं होतं का? पण त्यावेळेला देखील साहेब ज्या वेळेला राजीनामा झाला त्यावेळेला पवार साहेबाचा राजीनामा झाल्याच्या नंतर जयंत पाटील साहेबाच्या अश्रूला मोकळी झाली वाट. जयंत पाटील साहेबाच्या अश्रूला मोकळी झाली वाट हे बघून कार्यकर्त्याच्या डोळ्यातून वाहिले पाठ. त्यानंतर आली आता शरद पवार साहेबाच्या सहानुभूतीची लाट. आता लागणार गद्दाराची वाट. आता या सगळ्या गद्दारांना आपल्याला धडा शिकवायचा आहे. आज महाराष्ट्रामध्ये मोदी साहेब म्हणतात आम्हाला 400 पार जायचंय, आमच्या 400 जागा निवडून येणार आहेत. अनिल अण्णा हे 400 पार म्हणतायत आणि लोक म्हणतायत तुमचे 400 पाडणार. आता मोदी साहेबाला फक्त 143 आमदार खासदार निवडून द्यायचं देशाने ठरवलंय. 143 143 आय लव्ह यू मोदी साहेब म्हणून त्यांना वाटं लावायचं आता देशाने ठरवलंय. आज मोदी साहेब तुम्ही महागाईसाठी काय केलं, बेरोजगारीसाठी काय केलं हे सांगायच्या ऐवजी देशाचे प्रधानमंत्री म्हणतायत की मुस्लिम समाजाच्या घरात जास्तीचे मुलं जन्म घेत आहेत. अहो मोदी साहेब तुम्ही देशाचे प्रधानमंत्री आहेत. तुम्ही एकदा म्हणता की माझा जन्म मुस्लिम बहुल एरियात झाला, लहानपणीपासून मी त्यांच्यासोबत होतो. आता तुमचा नेमका आमिर खान झालाय गजनी पिक्चर मधला. तुम्ही काय बोलताय तुम्हाला सुचत नाही. आता तुम्ही सांगितलं की मुस्लिम समाजाच्या घरात जास्त मुलं जन्माला येतात. मोदी साहेब हम दो हमारे दोचा कायदा आलाय तेव्हापासून सगळ्याच्या कुटुंबात 2च व्यक्ती जन्म घेतात. पण मोदी साहेब तुमच्या वडिलाला 6 अपत्य आहेत, तुम्ही त्यातलं 3 नंबरचा अपत्य आहे. आम्ही काय म्हणायचं मोदी साहेब? पण जे जातीपातीवर निवडणुका नेऊ इच्छितात त्यांना मी एवढं सांगू इच्छितो कि ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो. युवा बेरोजगार है, पहले उसके निवालों की बात हो.
मेरे नींद को दिक्कत न अजान से है न भजन से है, मेरे नींद को दिक्कत न अजान से है न भजन से है, मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान से है। आज शेतकरी मरतोय, जवान मरतोय, मोदी साहेब तुमचं त्याच्याकडे लक्ष नाही, पण तुम्ही जातीपातीचं राजकारण करतायत। मला अनिलांना एक मोदी साहेबाचा भक्त भेटला, तो म्हणला मोदी साहेब की गॅरंटी है, कांद्याला चांगला भाव भेटणार आहे, मोदी साहेबाची गॅरंटी आहे। म्हणला युवकांना रोजगार भेटणार आहे, म्हणला मोदी साहेबाची गॅरंटी आहे। महागाई कमी होणार आहे, म्हणला मोदी साहेबाची गॅरंटी आहे। मी त्याला एवढंच म्हणलं, अरे बाबा साहब की गारंटी और वादे इतने सच्चे होते, साहब की गारंटी और वादे इतने सच्चे होते तो साहब के घर में भी बच्चे होते। जे स्वतःच्या घरी केलेला वायदा पूर्ण करू शकले नाही, ते तुम्हाला आम्हाला दिलेला काय वायदा पूर्ण करणार आहेत? आज ज्या शरद पवार साहेबांनी अजितदादांना मोठं केलं, आमदार केलं, मंत्री केलं, खासदार केलं, 3 वेळा उपमुख्यमंत्री केलं, विरोधी पक्षनेता केलं, ते अजितदादा आज शरद पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघतायत। अहो दादा, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे की आपल्या वडिलाचं छत्र आपल्यावर 100 वर्ष जरी असलं तरी आपल्याला वाटतं आपले वडील अजून 10 वर्ष पाहिजे होते। पण तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विकृतीत गेला आणि तुम्ही पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघताय। अरे तुम्हाला जनाची नाही मनाची थोडी तरी वाटायला पाहिजे। एक बाजार बुनगा उठतो आणि म्हणतो पक्ष स्थापन केला म्हणजे पक्ष काय शरद पवार साहेबांच्या मालकीचा झाला का? आता उद्या हा बाजार बुनगा उठून याच्या घरी जाऊन जर म्हणला की अरे बापा तू मला जन्म दिला म्हणजे तू काय माझा बाप झाला का, तर नवल वाटू देऊ नका। कारण आता ही बाप बदलणारी औलाद आता सुरू झाल्यात। कतलिया कई सांप बदल लेते हैं, पुण्य के आड़ में पाप बदल लेते हैं, मतलब के लिए कुछ लोग अपने बाप बदल लेते हैं। अशी बाप बदलणारी टोळी आपल्याला महाराष्ट्रामधून हद्दपार करायची आहे। मी जयंत पाटील साहेबांचा आणि पवार साहेबांचा आभार मानतो की त्यांनी भास्करराव भगरे सर यांच्यासारखा एक चांगला सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता हा उमेदवार म्हणून आपल्या समोर दिलाय, त्याला खासदार म्हणून निवडून द्यायची जबाबदारी ही आपली आहे। कारण सर्वसामान्य कुटुंबातला माणूस देखील हा खासदार होऊ शकतो हे दाखवायची आपल्यावर वेळ आलेली आहे। आणि तुम्हाला तर जास्त आनंद होईल कारण भास्करराव भगरे जावयाला खासदार करायची संधी ह्या गावाच्या लोकांना आली। अशी संधी परत येणार नाही। आणि जे जे लोक सोडून गेलेत त्या लोकांना देखील आपल्याला दाखवायचंय की तुम्ही गेल्याने जरी गेला असला तरी सर्वसामान्य जनता ही आजही शरद पवार साहेबांच्या सोबत आहे, एवढं दाखवायची संधी आहे। शेवटी एवढंच सांगतो की आज जातीपातीचं जरी राजकारण चालत असलं तरी 2014चं मोदी साहेबांचं भाषण आठवा आणि मगच मतदान करा। 2014चं मोदी साहेबांचं भाषण आपल्यापैकी कुणाला आठवतंय का? काय म्हणले होते मोदी साहेब? 15 लाखाची अजून तुम्ही वाट बघताय वाटतं। अजून आजचे दिन, अजून महागाई कमी, अजून गॅसची टाकी, अनिलांना कांदा। अनिलांना मी मोदी साहेबांचं भाषण 2014ला एकदाच ऐकलं, परत मी बाबाची मन की बात कधीही ऐकली नाही। पण 2014ला आमच्या देशाच्या प्रधानमंत्र्याची सभा आमच्या बीडला होती आणि प्रधानमंत्री पदाचे उमेदवार काय बोलणार आहेत म्हणून त्या सभेचा आवाज आमच्या राजीव गांधी गार्डन पर्यंत येत होता। तिथे एका चहाच्या हॉटेलवर आम्ही भाषण ऐकायला थांबलो। त्याच्या आजूबाजूला काही फ्रूटचे गाडे होते। त्या फ्रूटच्या गाड्यामध्ये एक बागवानचा केळीचा गाडा होता। तो बागवान किती हुशार होता हे मला आज कळतंय, कारण मला मोदी साहेबाचाही आवाज ऐकायला यायचा आणि त्या केळीवाल्या बागवानचाही आवाज मला ऐकायला यायचा। मोदी साहेबांनी भाषण सुरू केलं, भाई और बहनों 2014 में अगर भारतीय जनता पार्टी की सरकार बनती है और मैं देश का प्रधानमंत्री बनता हूं तो मैं विदेश में जाऊंगा, काला धन लेकर वापस आऊंगा और आप सबके खाते में यूं ही मुफ्त में 15-15 लाख रुपए डाल दूंगा। इकडून बागवान माझा घ्या केळं।
ती 15 लाखाची घोषणा भोसले साहेब तुमच्याकडे लोकांना किती खरी वाटली मला माहित नाही, पण दुसऱ्या दिवशी सकाळी एक पट्ट्या माझ्याकडे ऑफिसवर आला. मला म्हणला महबूब भाई आमचा लय ओके कार्यक्रम झालाय. मी म्हणलं भाऊ काय झालं? म्हणला मला आयुष्यात काही करायची गरज नाही. मी म्हणलं काय भाऊ लॉटरी बिटरी लागली का काय? म्हणला लॉटरी लागायची काय गरज आहे? माझ्या घरात 10 लोक आहेत, 15 लाख गुणिले 10 1.5 कोटी, 25 लाखाचं घर बांधतो, 1.25 कोटी शिल्लक. एका पठ्ठ्याने तर मागच्या वर्षभरापर्यंत मोदी साहेबाच्या 15 लाखाची ह्यांच्यासारखी वाट बघितली. मी माझ्या मनात सांगत नाही, गुगलवर युट्यूबवर जाऊन सर्च करा, टीव्हीला बातमी आली. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यातल्या पाचोडच्या एका भक्ताच्या खात्यावर 15 लाख आले. जसे बँकेचे एंट्री झाली आणि बँकेचे मेसेज भक्ताला आला, त्यांनी मागचा पुढचा काही विचार केला नाही, डायरेक्ट पत्र काढलं आणि खरखर मोदी साहेबाला पत्र लिहिलं की धन्यवाद मोदी साहेब, माझ्या खात्यावर 15 लाख पाठवले. बँकेतून पैसे काढले, घराचं बांधकाम सुरू केलं आणि अख्ख्या गावात सांगत सुटला, एकटाच पठ्ठ्या इमानदार होतो म्हणून माझ्याच खात्यावर 15 लाख आले. 6 महिन्यापूर्वी बँकेचं त्याला प्रेमपत्र आलं आणि त्या प्रेमपत्रात बँकेने म्हणलं की तुमच्या खात्यावर जे 15 लाख आलेत ते ग्रामपंचायतच्या वित्त आयोगाचे पैसे, खाते नंबर चुकलाय, तुम्ही ते पैसे परत करा, नसता तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. आणि मग भक्ताचे डोळे उघडले आणि भक्तानं बँकेला पत्र लिहिलं की माझ्या खात्यावरच्या 15 लाख रुपयाचं मी घर बांधलंय, आता द्यायला माझ्याकडे पैसे नाही, तुम्ही होम लोन करा, मी हप्त्यानं पैसे भरतो. आता विचार करा, मोदी साहेबाच्या भरोश्यावर भक्तानं घरच बांधलं, दुसरं काही केलं असतं तर. परत मोदी साहेबांनी भाषण सुरू केलं, मित्रो 75 रुपए लीटर का पेट्रोल 35 रुपए लीटर में मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए? 64 रुपए लीटर का डीजल 30 रुपए लीटर में मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए? 350 रुपए का रसोई गैस बहन जी 150 रुपए में मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए? इकडून बागवान म्हणायचा घ्या केळं. मोदी साहेब म्हणायचे, अगर मैं देश का प्रधानमंत्री बनता हूं तो हर साल मेरे युवा भाइयों के लिए 2 करोड़ रोजगार दूंगा. इकडून बागवान म्हणायचा घ्या केळं. आता मला खरं सांगा, 10 वर्षांनी तुम्हाला पण वाटतंय का नाही मोदी साहेबांनी आपल्याला दिलेत? काय काय दिलेत? पण या सगळ्या गोष्टीहून तुमचं माझं लक्ष विचलित करायला, उद्या निवडणुकीत पैशाचा वापर होईल, जातीवादाचा वापर होईल. आता समोरचे उमेदवार पैसे काढतील, आपल्याला भगरे सर को वोट के साथ नोट भी देना है, कारण आपला उमेदवार गरीब आहे. समोरच्यांच्याकडे जे पैसे आले तर घ्या, मत मात्र तुतारीलाच करा. कारण समोरचे पैसे काही एमआरजीएसवर कामाला जाऊन बराचशा खादून आलेले नाहीत, आपलेच मुंडके मोडलेले आहेत. नाफेडच्या कांदा खरेदीतले 30-40% पैसे आपल्या शेतकऱ्याचे, त्यांचे पैसे घ्या आणि भगरे सराला खासदार म्हणून निवडून द्या. आपल्यातला एक माणूस खासदार म्हणून पाठवायचा आहे. शेतकऱ्याच्या वर जो अन्याय या सरकारने केलाय त्यासाठी आपल्याला या ठिकाणी भास्करराव भगरे सारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला निवडून द्यायचंय. आणि त्यासाठी आता 2 दिवस राहिलेत, फक्त 2 दिवस. आता याच्यात कुणी म्हणू नका की मला निरोपच नाही आला, मला बोलवलंच नाही, मला फलानच झालं नाही, मला मानपानच दिला नाही. मित्रांनो, ही संविधान वाचवण्याची लढाई आहे, ही संविधान वाचवण्याची लढाई आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, ऐलाने जंग में किसी को बुलाया नहीं जाता, ऐलाने जंग में किसी को बुलाया नहीं जाता, जिसका खून खोलता है वो खुद ब खुद चला आता है. त्यामुळे ही लोकशाही वाचवण्याची लढाई आहे. आज आमच्या अनेक दलित बांधवांनी या ठिकाणी पाठिंबा दिला. खरं तर जयंत पाटील साहेब, माझ्यासारख्या अल्पसंख्याक समाजाच्या कार्यकर्त्याला एका गोष्टीचा अभिमान आहे की माझा जन्म हा जगात भारतामध्ये झाला. कारण जगामध्ये एकमेव असा देश आहे जिथं सगळे जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. इथं आमचा हिंदू धर्म भगवद्गीतेप्रमाणे चालतो, इथं आमचा ख्रिश्चन धर्म बायबल प्रमाणे चालतो, इथं आमचा मुस्लिम धर्म कुराणाप्रमाणे चालतो. पण माझा भारत देश हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर चालतो. आणि ती संविधान बदलण्याची भाषा करणारा आपल्याला घरी बसवायचंय का घरी? म्हणून उद्याच्या 2 दिवस 48 तास तुम्हाला सगळ्याला घोड्यासारखं राहायचंय. मी घोडा हा शब्द त्याच्यासाठी वापरला, घोडा कधी कोणी बसलेला बघितलाय का?
का इकडे बसतो निफाडला घोडा, झोपला तरी उभा राहून झोपतो, पण दिवसभर आपण घोड्यासारखं राहा. प्रत्येक मतदाराच्या घरी जा, आपलं चिन्ह समजून सांगा, या सरकारने किती अन्याय केला हे समजून सांगा आणि सगळ्या मतदाराला मतदान केंद्रापर्यंत 20 तारखेला आणा. म्हणून तुम्हाला घोड्यासारखं राहा म्हणून सांगितलं. दुसरा मी घोडा हा शब्द याच्यासाठी वापरला की कोणती ताकद लावायची मोजायची असेल तर ती हॉर्स पॉवर मध्ये मोजली जाते. मग ते 1000 हॉर्स पॉवरचं मोटरसायकलचं इंजिन असू द्या, नाहीतर 40,000 हॉर्स पॉवरचं इंजिन असू द्या, तिथंही घोडा हा शब्द आला. इथं युवकाची संख्या मोठी आहे म्हणून मी घोडा हा शब्द वापरला. आणि तिसरा मी घोडा हा शब्द याच्यासाठी वापरला, ज्या सरकारनं शेतकऱ्याला छळले, ज्या मोदींनी शेतकऱ्याच्या पोराला त्या ठिकाणी पोलिसाच्या हाताने मार खाऊ घातला, कांद्याचा प्रश्न विचारला, म्हणून त्या सरकारला उद्याच्या 20 तारखेला लावायचा आहे. काय लावणार का? गावागावात जाऊन सांगणार का मोदी साहेबांनी आपल्याला काय दिलेत, काय दिलेत? मग जयंत पाटील साहेबाला सांगा, तुम्ही सगळे निवडून देणार का भास्कर बगरे सरांना? एवढ्या कमी आवाजात खासदार काय नगरसेवक येणार नाही आपला, निवडून देणार का बगरे सरांना? मग मी घोषणा देतो, हात वर करून घोषणा द्या. आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा. ज्याचा हात खाली आहे समजून घ्या, विरोधी पक्षाचा आहे. आपलं काय चाललंय ऐकायला आलाय. छत्रपती शिवाजी महाराज की, महाविकास आघाडीचा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहब तुम आगे बढ़ो, जयंत पाटील साहब तुम आगे बढ़ो, वाजवा तुतारी, गाडा गद्दारी, वाजवा तुतारी, उद्धव साहेब ठाकरे तुम आगे बढ़ो, राहुल गांधी साहब तुम आगे बढ़ो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र.